आपण तयार करणार आहोत फिश फ्राय। ही एक फिश आणलेली आहे आपण मार्केटमधून, चांगल्या पद्धतीने हिला आपण धुवून घेतलेली आहे। त्याला आपण आता फ्राय करणार आहोत। तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी थोडंसं, एकदम हलकंसं बाजरी आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये तांदूळ जास्त घातलेले आहे। अद्रक लसूण पेस्ट आहे, हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि हा घरगुती मसाला घेतला आहे। हे मीठ हे सगळं मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। सर्व आता आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे, सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये हे आपल्याला फिश ठेवून असं पूर्ण दाबून त्याला सगळ्या ठिकाणी असे हे मसाले लागून जातील, अशा पद्धतीने आपल्याला हे फिश त्यामध्ये पूर्णपणे मसाले पसरवून घ्यायचे आहे, असे पूर्ण लावून घ्यायचं आहे। सगळ्या मिरच्यांना आपण असंच करून घेणार आहोत, सर्व माशांना पण लावणार आहोत। तेल तापायला ठेवलेलं आहे आता आणि हा फिश आपण याच्यामध्ये अलगद सोडायचे आहे। तेल तापलंय का? फिश सोडून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये। आता त्याला लाल होईपर्यंत वरखाली करायचं आहे। याला आता आपण उलटं करूया। छान असे फ्राय होऊ द्यायचे मस्त। इकडचे जे उरलेल्या मासे आहेत मी त्यांना सुद्धा हे सर्व पीठ लावून ठेवते आहे तोपर्यंत। हे पहा किती छान कुरकुरीत असे हे मासे तयार होणार आहेत आपले। छान दोन्ही साईड आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही सुद्धा घरी या शॉर्टकट पद्धतीने जास्तही कसले मसाले न वापरता छान म्हणजे आपलं करू शकता तुम्ही घरी। छान असे पूर्ण लाल होऊ द्यायचे म्हणजे आपल्याला छान कुरकुरीत लागेल ती। बघा कसे छान छान पद्धतीने लाल झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने ह्या फिश फ्राय झालेले आहेत। तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटमध्ये कळवा। थँक्यू।